लक म्हणजे खूप लक आहे त्या नावाला आमच्या. त्या नावामुळे आम्ही इथपर्यंत आहे. आम्हाला जाम शिकवलं त्याच्यात. त्या बेसमध्ये आम्हाला कोणी पैरे पण नव्हते देत आणि आता पैरे आम्ही देतो काय काय जणांना मन मोकळं करून, तरी आम्हाला बोलतात मागून. असा विषय आमचा. मागितलं नाही, आम्ही कंटाळलेलो पहिला तर जेव्हा मुंबईला आदत होता तेव्हा, की काय पळणार आहे काय पळणार. पण तो जेव्हा वरती जाऊन नंतरला खालती आला ना, त्याने अख्ख्या मुंबईला दाखवून दिलं मी काय पळतो म्हणून. सलाला म्हणजे जाम हुशार येतो. त्याला सगळं कळतं. आमची सगळी पोरं आहेत ना, कधी आम्हाला जी शर्यत जिंकायची असेल ना, त्या जवळ येऊन बोलले ना की आज गाडी मारायचीच आहे, तर 100% आमची गाडी मारून देणार म्हणजे देणारच. कारण बघा मित्रांनो, बोनिवलीच्या मैदानातील आजच्या मैदानातील पहिली सगळ्यात मोठी बिनजोड होती. अपोजिटला होते रेड्युसन गावचा धडक आणि त्याच्यासोबत होता मेहरबान आणि इकडे होता खुटारीचा सोन्या आणि गोलिवलीवाल्यांची टिटवी. एक नंबर स्पीड होता दोन्ही गाड्यांना आणि चांगली अशी बिनजोड विजयी झालेले आहेत सोन्या आणि टिटवी. खूप जणांच्या मित्रांनो चर्चा खाली चालू होती की सोन्याच्या स्पीडचा अंदाज नाही लागणार आणि खरंच तसंच झालं मित्रांनो. अशी स्पीड लावलेली ना सोन्या आणि टिटवीने, अंदाज नाही लागला स्पीडचा आणि चांगल्या अंतरात गाडी विजयी झालेली आहे. बघू शकता मित्रांनो, टिटवी गोलिवलीवाल्यांची टिटवी, खुटारीचा सोन्या. ठीक आहे, एक मालक आहेत या साईडला. बघा मित्रांनो, टिटवी सुंदर अशी फिटनेस असलेला टिटवी, एक नंबर फिटनेस आहे बैलाची. बघा मित्रांनो, जबरदस्त स्पीड होता गाडीला. आजच्या मैदानातील पहिली सगळ्यात मोठी बिनजोड आहे. अजून आहेत 2-3 पण आजची पहिली बिनजोड आहे सगळ्यात मोठी. बघा मित्रांनो, गुलाल उडवताय, एन्जॉय करताय, पण कोणी आरडाओरडत करत नाहीये. एकदम शांत चित्ताने आपला त्याही मनोरंजन करताय आणि आनंद व्यक्त करताय. बघा मित्रांनो, आपला एन्जॉय करताय. कोणाला त्रास होईल, कोणाचा मन दुखवेल असं बिलकुल वागत नाहीये. बघा, एकदम शांत चित्ताने आपला एन्जॉयमेंट चालू आहे. गुलाल विलाल उडवताय, आरडाओरडत कोणीच नाही करत आहे. टिटवी आणि सोन्या. सोन्या बघा मित्रांनो कसा नाचतोय, बघा. एक जागेवर थांबतच नाही. विजय झालाय तर सोन्याला पण आनंद झालाय. हे बघा कसा नाचतोय बघा. कसा नाचतोय बघा. अतिशय देखना बैल आहे मित्रांनो. दादा, आजच्या शर्यतीबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. दादा, काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल? काय नाही, आज आमची शर्यत म्हणजे आमचा पहिरा तर 10:30 वाजता झाला आज सकाळीच. नंतरला आम्ही आलो, आम्हाला मोठी गाडी खेळायची होती. नंतरला चिरलेवाल्यांचं नाव पडला, त्यांच्याने आमची गाडी झालेली होती. तेव्हा आम्ही पडलेलो, काही आमची चुकीमुळे आमची गाडी पडलेली. आणि आम्ही मग आज चान्स घेतला आणि आज आम्ही गाडी झाली, आमची विजयी झालो. दादा, काय वाटलेलं आजची शर्यत आपण नक्की विजय हो का? कारण तुम्हाला पायरा खूप मोठा होता. नाही, मोठ्याचा प्रश्न नाही. ही गाडी आमची नरमादी गाडी आहे. आताच्या 2 अड्ड्यात बिनजोडलाच राहिली गाडी आणि 3 अड्ड्यात गुलाल भेटल्यात आणि मोठ्या मोठ्या गाड्यांच्या आहेत. खालतून किती पण लेट सुटली तरी आम्हाला विश्वास आहे या दोन्ही बैलांमध्ये, गाडी दोघांच्या दमवर गाडी पुढे खेचणार म्हणजे खेचणार आहे. दादा, टिटवी इतका पळतोय, नक्की टिटवीची तुम्ही खरेदी कुठून केलेली? टिटवीची खरेदी आम्ही माळशिरसवरनं केलेली, अण्णा रणदिवेकडनं. वासरू होता तेव्हा आम्ही घेतलेला त्याला. त्याच्यानंतर आम्ही ट्रेन वगैरे केला त्याला मुंबईमध्ये. तेव्हा पहिला आदत मध्ये नाही पळाला तेव्हा जास्त, म्हणजे बाहेर निघायचा. पण आदत मध्ये जाऊन त्याने पेडगावला हिंदकेसरीचा मान पटकावला घरच्या गाडीने आमच्या. दादा, काय सांगा, जेव्हा आदत वयात तुम्ही टिटवी घेतली तेव्हा वाटलं होतं का टिटवी आपला इथपर्यंत नाव नेऊन ठेवणार? नाही ना, आम्हाला तर वाटलं पण नव्हतं. त्याने म्हणजे पायात पाय गुताचे वासराचे. त्याच्यानंतर आम्हाला त्याने म्हणजे तो जो पक्ष आहे ना आमचा,
त्याच्यामुळे आज टिटवी इथपर्यंत पोहोचलाय, पक्षामुळेच आहे सगळं. कारण तुमची जी गाडी पळते दादा, सृष्टी सुनील शेठ भोईर, सुनील शेठ भोईर, हा गोळवली, जेव्हा हे नाव पुकारलं जातं तेव्हा भल्या भल्यांच्या मनात धडकी भरते. कारण टिटवी पक्षा, कारण जर घरची गाडीचं नाव पडलं टिटवी पक्षाचं तर कोणी खूप मुश्किलने तुमच्यावर नाव फिरवलं जातं. दादा काय सांगाल? घरच्या गाडीचं म्हणजे तसं धबधबाच आहे, कारण तो बादशाच आहे पहिल्यापासून. त्याच्यामुळे आमचा टिटवी आज इथपर्यंत आहे. कारण त्याच्यात तो नसता तर एक टायमाला टिटवी घडला पण नसता असं तर आमचं मत आहे. कारण तोच आमचा म्हणजे आमच्या तबेल्याची लक्ष्मी आहे ती. दादा एवढा भरोसा तुम्ही त्या बैलावर सांगता, त्या बदलाचे काही किस्से सांगा. आमचे काय असे किस्से तर नाही, पण बैलाने खूप नाव कमवलं आणि तिन्ही क्षेत्रात नाव आहे. साताऱ्यात पण आहे, मावळ भागात तर त्यांचं सेकंदाला याचा नाद नाही घरच्या गाडीचा, आणि मुंबईमध्ये तर आहेच, तुम्हाला माहितच आहे. दादा खूप कमी गाड्या पळतात घरच्या गाडीवर, पण तुम्ही डोळे बंद करून नाव देता आणि डोळे बंद करून 100% सगळ्यांना वाटतं की हीच गाडी जिंकणार. दादा काय एवढा कॉन्फिडन्स सगळ्यांना? नानाच्या नावावर पहिल्यापासून घरची गाडी. आता हीच 2 बैल ना पहिल्यापासून, त्या पवल्या राजा पळायचा, त्याच्यानंतर राजा पक्षा, नंतर आता टिटवी पक्षा. पहिल्यापासून नानाच्या नावाला घरची गाडी आहे म्हणजे आहेच. दादा ज्या नावाने तुमची जी गाडी पळते आपल्या लाडक्या दिदीच्या नावाने, त्या नावाला कितपर्यंत लक आहे दादा? लक म्हणजे खूप लक आहे त्या नावाला आमच्या. त्या नावामुळे आम्ही इथपर्यंत आहे, आणि सगळं काय म्हणजे मालकामुळे, या मालकासाठी बैल. कारण मालकाच्या मनात ना काही नाही, मालक म्हणजे ना एकदम साध्या मनाचा माणूस आहे, म्हणून त्याच्या गोठ्यात अशी बैल आहेत. आता दादा टिटवीची एवढी चांगली फिटनेस आहे, नक्की खुराक काय देता त्याला? खुराक म्हणजे जो आहे आपला तो वाडा वगैरे जे आहेत, शेंगदा पेंड वगैरे, तीच आपली. दादा थोडं 1-1.5-2 वर्ष मागचे प्रश्न विचारतो. जेव्हा टिटवी 1 नंबरात पळायला लागला आणि काही क्षण होता, काही महिने होते, तेव्हा टिटवीचा आणि पक्षाचा बॅकफूट चालू होता. दादा खूप शर्यती टिटवी पक्ष हरलेले, पण काय शिकवलं या बॅकफूटने तुम्हाला? दादा आम्हाला जाम शिकवलं त्याच्यात. त्या बेसमध्ये आम्हाला कोणी पैरे पण नव्हते देत, आणि आता पैरे आम्ही देतो काय जणांना मन मोकळं करून, तरी आम्हाला बोलतात मागून. असा विषय आमचा. आम्हाला म्हणजे खूप आम्ही सहन केलंय पैऱ्यांच्या बाबतीत दोन्ही बैलांना. आज पण आमचा पक्ष टॉप मध्ये, पण काय जण त्याला कमी लेखतात, पण तो पण दाखवून देणार आहे 100% की तो काय चीज आहे. दादा जी गाडी इथे बिंदोडला तुमची घरची पळते, ती गाडी आपल्याला घाटावर 3 फेऱ्यात कधी पळताना दिसणार आहे का? पळालेली आहे घाटावर, त्यांच्या 4 का 5 फायनली आहेत. पेडगावच्या आधात हिंदकेसरीचं आहे, वरतून ते आपला काल भैरव केसरीचं झालेलं. खूप असे म्हणजे आहेत. पहिलेच्या आधात पणीगाव आम्ही घरची गाडी थाकायचो जास्त करून. त्या दोघांचे फायनलीचे किस्से आहेत तेवढे. दादा जेव्हा टिटवी घेतला तेव्हा त्याच्या पायात पाय गुंतत होते, तेव्हा तुम्ही कधी विकण्याचा निर्णय किंवा कोणी विकत मागितलेला का टिटवीला? विकत मागितला नाही, आम्ही कंटाळलेलो पहिला तर, जेव्हा मुंबईला आधात होता तेव्हा, की काय पळणार आहे काय पळणार. पण तो जेव्हा वरती जाऊन नंतरला खालती आला ना, त्याने अख्ख्या मुंबईला दाखवून दिलं मी काय पळतो म्हणून. सलग हे 3रं वर्ष आहे दादा, तुम्ही 1 नंबरातच पळताय. त्याच्यानंतर तुम्हाला खरेदी विक्रीसाठी 100% फोन आले असतील दादा? खरेदी विक्रीचा काय प्रश्नच येत नाही, कारण मालकच असा आहे, तो विकणारच ना बैल. आणि बैला आम्ही शॉक साठी घेतो, विकायसाठी कोण बैल घेतच नाही आता. दादा खूप गाडा मालक असतात, शर्यत झाल्यानंतर जल्लोष करतात वगैरे, नाचतात, धिंगाणा करतात, जे XYZ. पण मी आता स्वतः तुमची शर्यत बघण्यासाठी लाईव्हच्या स्क्रीनवर बसलेलो, तिथून तुमची शर्यत बघितली आणि खाली उतरलो, आणि तुमचा गुलाल पडताना मी व्हिडिओ सुद्धा काढलाय. सगळे गुलाल उडवत होते, पण एकही जण आरडाओरड करत नव्हता, कोणीही ओरडत नव्हता. दादा काय सांगाल? आम्हाला शिकवणच तशी म्हणजे आमच्या अख्ख्या ग्रुपला. कारण काय माहिती, हा शर्यती क्षेत्र आहे, हा खेळ आहे एक प्रकारे. आज आपण जिंकणार आहे तर उद्या ते लोक जिंकणार आहे. त्याच्यात आपण जल्लोष करून काय मतलब नाहीये, कारण याच्यात आपण संयमी खेळला पाहिजे. आज आपली जीत झाली, हो पुढेही होणारे आपला प्रयत्न केलंच पाहिजे. जल्लोष करून काय, थोडा वेळाचा जल्लोष आहे, नंतरला आपले एकमेकांची तोंड बघायचे. दादा खूप चांगलं सांगताय तुम्ही. तर तुमची जी आजची गाडी पळाली, याच्या आधी पण सोन्या आणि टिटवी पळालेलं होतं, पण अशी कोणती गाडी आहे टिटवी सोबत, कोणता बैल आहे त्याची खूप जास्त पायरा त्याचा टिकला आणि खूप बिनजोड त्या गाडीने गाजवले? बिनजोडचं म्हणजे आम्ही सगळ्यांमध्ये मैत्री खातीर बैल देतो. त्याच्यानंतर आमचा शंभू म्हणून आम्ही उतरवलेला नाशिकवरनं, ती गाडी अपराजित आहे अजूनपर्यंत मुंबईमध्ये. मागच्या सीझनच्या एंडिंगला दाखवून दिलेले टिटवीने की काय गाडी पळते आणि किती अंतरात गाड्या मारू शकतो, तो त्याने दाखवून दिलेला. आणि ती अपराजित गाडी. त्याच्यानंतर ही सोन्या आणि टिटवी. सोन्या बैल हा 1 नंबरातलाच बैल आहे, पळविल त्याचा पुढे तो जागेवर वाढतोच. पण ही गाडी आम्ही जुळून आणली, त्यांची पण इच्छा होती आणि आमची पण इच्छा होती, आणि ही अपराजित गाडी राहिली आता. दादा मी पण त्या दिवशी सोन्याची मुलाखत घेतली,
ते स्वतः 3 ते 4 वेळा बैलाला विकायला काढलेलं आणि तसं तुमच्या बैलाचं पण 3 ते 4 वेळा तुम्ही पण बैलाला विकायला काढलेलं. पण बैलाला पण कळतं, जाणीव आहे बैलाला. दादा काय सांगाल? बैलाला म्हणजे जाम हुशार येतो, त्याला सगळं कळतं. आमची सगळी पोरं आहेत ना, कधी आम्हाला जी शर्यत जिंकायची असेल ना, त्या जवळ येऊन बोलले ना टिटवी आज गाडी मारायचीच आहे, तर 100% आमची गाडी मारून देणार म्हणजे देणारच. कारण दादा हे बघा, ते लोक बैल विकत होते, तुम्ही पण बैल विकत होते, पण बैलाला पण काहीतरी जाणीव आली की नाही मालक आपल्याला लांब पाठवतोय, आपण काहीतरी जिद्द केली पाहिजे. आणि बैल आता जिद्दीने पळतो आणि तुमचं नाव 1 नंबरात नेऊन ठेवले. दादा काय सांगा? त्याला समजतं, म्हणजे सगळं समजतं. आता भरत नाना पण त्याच्या जवळ गेला ना, त्याला सगळं समजून येतं. सुनील नाना पण जवळ गेला ना, तो म्हणजे त्याला जाणीव आहे माणसाची त्या बैलाला, आणि खूप समजूतदार आहे. असा नाही त्याला बोललो ना टिटवी आज आपल्याला हार नाही पत्करायची, त्याने कधी अजून हार नाही दिली आम्हाला. दादा नक्की टिटवीची म्हणजे जी खरेदी झाली त्याच्यानंतर टिटवी मार्का होता की शांत होता? टिटवी खूप मार्का आहे. आता शांत बसलाय. तो फक्त आम्हाला 2-3 जणांना मारत नाही, तर खूप मार्का आहे तो. असा शांत दिसतो, शांत, पण खूप मार्का आहे तो. दादा एवढा मार्का बैल, सुट्टीला बैल कसा आहे? सुट्टीला एकदम शांत. दादा एवढा मार्का असून सुट्टीला शांत, त्याचं कारण शांत म्हणजे शिकवण कशी दिली? काय शिकवण काय माहित, पण त्याला गाडी अशी बाजूला दिसली तो असं चुपचाप त्याचा शांत उभा राहणार, मान वरती करून. त्याला माहिती आहे हुशार बोलल्यावर आपल्याला निघायचं इकडनं. दादा नक्की सुट्टी करतात कोण आणि ड्रायव्हर तुमचा नक्की कोण असतो? आमची सुट्टी केशवदा करतात, अजून कुणाल ड्रायव्हर पण कधी कधी सुट्टी करतो आमची. त्याच्यानंतर निलेशदा असतात, राजेश असतो कर्जतचा, आणि ड्रायव्हर आमचा आता तर टिटवीवर आम्ही गणपतदास ठेवला, कारण गणपतदा आणि त्याची A1 जोडी दोघांची, तर हे दोघं एकामेकांसाठी पळतात असे आहेत ते. आणि आमचा कुणाल ड्रायव्हर आहे, आम्ही म्हणजे 2 ड्रायव्हर असतो आमच्याकडे. दादा काही शेवटच्या 1-2 प्रश्नांकडे वळतो. 26 जानेवारीचं सावली मैदानाचं बिंदोडचं 2 ते 4 दिवसावर मैदान आलेले. दादा काय सांगाल त्या मैदानाबद्दल आणि त्या मैदानात तुमची टिटवी जी पळणार आहे त्याच्या पैऱ्याबद्दल किंवा शर्यतीबद्दल काय सांगाल? पैऱ्याबद्दल म्हणजे आम्ही तर जास्त करून हीच गाडी पळवू असं बहुतेक तरी आमचं चाललंय प्लॅनिंग. बघूया आता कसं काय, कारण आम्ही असं लपून हे नाही करत की आज आमचं हे ते करायचं, तर ओपन खेळ खेळायचा. आपण बिंदोडला खेळतो ना, तर ओपन खेळायचा. दादा एकच गाडा मालक मी आज बघितला की पुढच्या मैदानाचा पैरा सांगतोय, खूप क्वचितच गाडा मालक आहे ते पुढच्या मैदानाचा पैरा सांगत नाही. दादा काय आमची गाडी सगळ्यांना माहिती, ही गाडी फुटलीच नाही आणि कधी फुटणार पण नाही गाडी, किती प्रयत्न केले लोकांनी तरी. दादा एवढा भरोसा दाखवतोय सोन्यावर? सोन्यावर भरोसा आहे, म्हणून तर आम्ही, कारण सोन्यावर जसा आम्हाला सोन्यावर भरोसा आहे तसा त्यांना टिटवीवर भरोसा आहे. म्हणजे असं आमच्या दोन्ही साईडनं आहे की दोघांना एकामेकांच्या बैलावर खूप भरोसा आहे. दादा टिटवी पळतोय, पक्षा पळतोय आणि तुमचे काही वासरं असतील, नवीन खरेदीबद्दल काय सांगणार? नवीन खरेदीने आता आहे सोन्या घरी, छोटासा वासरू आहे आमचा, तोही तसाच आहे, दिसेल थोड्या दिवसात तुम्हाला अड्ड्यात. त्याला जरा मस्तीखोर आहे म्हणून आम्ही हाणत नाही लवकर त्याला, पण तोही दिसेल. दादा याच्यानंतर टिटवी घाटावर 3 फेऱ्यात कधी पळताना दिसेल? शेवटचा प्रश्न म्हणजे आपण आता सीझन आपला जेव्हा संपेल जून मध्ये, तेव्हाच घाटावर पळेल. तेव्हा जून मध्ये नक्की बैल कोणाकडे असतो? बैल जास्त करून बुध मध्ये असतो आमचा, मुश्रीफ ड्रायव्हर आणि बाळा. चालेल दादा, एवढं तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि आजच्या शर्यतीबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन.